सुट्ट्यांमधला गृहपाठ असो हे पाहिलेलं नाही. गृहपाठ हा शब्दच माहिती नाहीये यांना. मला आठवतंय की उन्हाळी सुट्टीमध्ये एव्हरी वीकेंड एक पॅरेंट कडे रिस्पॉन्सिबिलिटी असायची की सगळ्या मुलांना गोळा गोळा करा करा, आणि बागेत घेऊन जा. कुठेतरी घेऊन जा, काही Yeah. करा, लाईक तेरी जिम्मेदारी. आजकालच्या मुलांना काहीही जरी सांगितलं त्यांना पाण्याचे ग्लासेस हातात मिळतात ग. माझ्या त्याच्यात काय माझ्याने मजा? चप्पल फेकून मारली असते. मला बेसिकली एवढं म्हणायचंय की तुम्ही तुमचा गो टच द ग्रास, तुमच्या भाषेत गो टच द ग्रास म्हणजे बाहेर पडा, अच्छा. रिअल एक्सपिरियन्सेस घ्या. दॅट इज कॉल्ड गो टच द ग्रास बाय द नमस्कार, नमस्कार, मी वेदांगी आणि मी अपूर्वा. आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या छान सुंदर स्टुपिड उगाच काही पॉडकास्टवर. येस, थोडं लेट झालोय आम्ही या विषयावर बोलायला. येस, पण आम्ही रिसर्च करत होतो. अख्खा मे महिना, एप्रिलचा महिना रिसर्च करत होतो. आणि रिसर्च म्हणण्यापेक्षा दुःख करत होतो. हा, या राईट, दॅट कारण की आजकालच्या मुलांचे समर वेकेशन्स हे आमच्या पचनी पडत नाही, आम्हाला झेपतच नाहीये. अजिबात नाही. म्हणजे मला असं वाटतं की खूप सोपं आहे. आपण उन्हाळी सुट्ट्या गेल्या, या हे समर वेकेशन करतायत. वेकेशनिंग, विके हॅशटॅग विके what gen is it gen alpha beta whatever, येस, जेन म्हणून ते इतके अनस्टेबल आहेत ना. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधला फरक आहे की आयुष्यात ह्यांनी उन्हाळी सुट्ट्यांमधला गृहपाठ का असतो हे पाहिलेलं नाहीये. ठीक आहे, गृहपाठ हा शब्दच माहिती नाहीये यांना. नाहीये. आणि आजकालच्या शाळांमध्ये लॉकर्स आलेत, कारण की ह्यांच्या पाठीला दुखतात, ह्यांच्या पाठी बुक्स वगैरे घेऊन. प्लस बुक्स बंद झालेत कारण की आता टॅबलेट्स आलेत. मी म्हणलं ठीक आहे बाबा, थोडं प्रोग्रेस होत आहे थोडं, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये यांना मजा करायला मिळते. हा काय कॉन्सेप्ट? मजा मी पण केली आहे, आपण पण नाही म्हणू शकत. दिवसाचे काही तास उन्हाळी सुट्टीमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल, हा असा विचार करून उन्हाळी सुट्टीचा अभ्यास दिला जायचा असं तुला नाही वाटत? नाही तू नाही केला नाही, कारण का मी शहाणी होते, मी दीड शहाणी होते. तर पेपरमध्ये ते उन्हाळ्याभरात जे काय तुम्हाला कटिंग्स कट करून मग त्याचं एक स्क्रॅप बुक बनवायची, किंवा मग त्याच्यानंतर ते सगळं पेस्ट करून, आय थिंक सकाळचं होतं ते, आणि ते मग पोस्ट करायला लागायचं. मी खूप आवर्जून करायचे ते. आणि आय वॉज अ रीडर. लाईक मी वाचनाला मला म्हणजे मी बऱ्यापैकी म्हणजे उशिरा सुरुवात केली असं मला वाटतं, पण तरी पण बाकीच्या लोकांप्रमाणे मी जरा लवकरच सुरुवात केली. तर वाचायला मला भयानक आवडायचं, त्याच्यामुळे मला न्यूजपेपर पण भयानक आवडायचा, आणि त्याच्यामुळे मला पुस्तकंही भयानक आवडायची. तर अभ्यास हा अभ्यास असून मज्जा आहे. व्हॉट? एक मिनिट. एक तर हे 100 पैकी एका मुलाची स्टोरी मला सांगूच नकोस. ठीक आहे, म्हणजे हे बघ, तुम्ही टॉपर लोक यांच्याशी मी रिलेट करू नाही शकत. ठीक आहे, अभ्यास हा प्रकार मी आयुष्यभर शाळेत असताना कधीही केलेला नाही. मला वह्यांमध्ये लिहिणं म्हणजे इतकं कंटाळवाणं काम वाटायचं. मी माझ्या शाळेच्या वर्षभरात एकही वही पूर्ण भरवलेली नाही. आणि व्हॉट? येस, मी तुला तेच सांगते. सो 10वी मध्ये बिकॉज बुक्सला मार्क असायचे आणि ते चेकिंगला जायचं, माझ्या वह्या माझ्या फर्स्ट प्रिलिमच्या आधी मी, माझी बहीण, माझी आई आणि माझे बाबा असं चौघं मिळून माझ्या वह्या भरत होतो आम्ही. मी एकपाठी होते. मला कधी लिहून काढून अभ्यास करावा लागणार नाही, आणि मला कधी बिलो ॲव्हरेज मार्क्स किंवा ॲव्हरेज मार्क्स मिळाले नाही. मला आय वॉज ऑलमोस्ट ऑलवेज इन द टॉप 5. I was not. टॉप 3. तर मला लिहिणं म्हणजे इतकं जीवावर यायचं ना, आणि मला असं वाटायचं की काय वेळ वाया जातोय ह्याच्यात. वाचलं की कळतं, झालं, सिम्पल. एकदा वाचलं, डोक्यात गेलं, तिथल्या तिथे राहतं ते.
मला नाही होते रिलेट. आय एम सॉरी. एकतर मी एकपाठी नाही, म्हणजे मी एकपाठी फार विशिष्ट गोष्टींमध्ये आहे. हा. हा, तुम्ही काव्यदा मी वाचते, माझ्या डोक्यात रजिस्टर राहील, गाणी द्या रजिस्टर राहते. मला अभ्यास करायला म्हणजे एकतर प्राध्यापक दोघंही तर माझ्याकडे पुस्तकांची कधीच कमी नाही. आणि माझ्या बापाला सवय, या बसा मी स्टोरी सांगतो, आज तुम्हाला कहाणी सुनायला, ठीक आहे. आणि म्हणून सगळ्या गोष्टी सतत माझ्यासाठी गोष्ट म्हणून झाल्या. फिजिक्सचे 3ही लॉज आय थिंक 8व्या वर्गात होते, मला प्रिन्सिपल मध्ये 6व्या वर्गापासून माहिती होते. कारण का बापाने ती गोष्ट म्हणून सांगितली, शिकवली. मायटोकॉन्ड्रिया इज पॉवर हाऊस ऑफ दिस सेल, हे आईनी 5व्या वर्गातच शिकवलं होतं. मला 3ऱ्या वर्गात आठवतं की प्लांट्स मेक देअर ओन फूड, ह्या प्रोसेसला काय म्हणतात, अख्खा क्लास उभा होता, मी तावात सांगितलं होतं फोटोसिंथेसिस. आय स्टील रिमेंबर दॅट डे. आणि सगळ्यांनी म्हणून तू कोण आहेस, पण मी कधी एकपाठी नव्हते. म्हणजे मला आजही तू असं म्हणशील की हा 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 हे लर्न करून येऊ द्या, नाही जमणार आहे. तर मला लिहायला मज्जा यायची. मला असं स्टार देणार, त्यात ते सुंदर अक्षर आता अजिबात नाहीये. आता माझं अक्षर सुंदर, पण तुझे अक्षर सुंदर आहेतच ना. आत्ता झालंय ते, कारण की लिहायला कमी. मी शाळेत असताना माझे एक मराठीचे शिक्षक होते आणि माझी बहीण पण त्याच शाळेत होती. माझ्या बहिणीचं अक्षर इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर. पण माझं अक्षर म्हणजे अक्षरशः ते म्हणायचे की मुंगीला शाळेत बुडवून बाहेर सोडलं तर जसं दिसेल तसं माझं आत्ता आहे. हा, तर मग लहानपणापासून त्यामुळे लिहिण्याचा कंटाळा असल्यामुळे उन्हाळी सुट्टीचा जो काही गृहपाठ होता, एकतर जे काही एसे लिहायला लागायचा की उन्हाळी सुट्टी तुम्ही कशी घालवली, की तुम्ही काय आयटम येतो, तुम्ही काय केलं मला नाही लक्षात. मी सकाळी उठायचे, दात घासायचे, खेळायला जायचे, दुपारी जेवायला घरी यायचे, खेळायला जायचे, संध्याकाळी घरी यायचे, देवाला दिवा लावून शुभंकरोती म्हणायचे, आणि मग संध्याकाळी कॅरम, पत्ते याचे डाव रंगायचे. मला नाही लिहायचंय, मी काही नाही शिकले. मी तुला सांगू का, मी प्रत्येक उन्हाळी सुट्टीमध्ये एक शिबिर करायचे आणि अख्ख्या एसीमध्ये पूर्ण शिबिराचा किस्सा. बाकी उन्हाळी सुट्टीमध्ये मी काय केलं मी कधीच सांगितलं नाही, कारण की मी फक्त उन्हाळक्या केल्या. मी लहान मुलांना आम्ही एकत्र येऊन पाण्यामध्ये चिखल करून त्याच्यात नाचायचो. खाली आम्ही वाटेल देर इज दिस वन गेम माझ्या आयुष्यात आयुष्यभर राहील, विच इज डब्बा स्पाइस. ऑफकोर्स, डब्बा स्पाइस, लगोरी, हे खेळ आम्ही खेळायचो. आणि आमच्या इथं समोर खुलं मैदान होतं, खुलं. त्यामुळे कुणाचे आई बाबा दुपारभर त्यांना शांतता मिळायची, झोपून घ्यायचे. आम्ही सगळे सोसायटीतले चिल्ले पिल्ले खाली, आणि मग सोसायटीतले दादा ताई बॅडमिंटन खेळायला आम्हाला चान्स देणार नाही, तुम्ही बसायचं. मग ते दमले की मग थोडं 2-3 डाव खेळायचे आणि मग परत बसायचं. असं वगैरे आम्ही मोठे झालोय. आता माझे कझिन्स अगं ते ट्रिप मारतात ग मित्रमैत्रिणींसोबत. माझी मला सारसबागेत पण नव्हती जाऊन दे. कसं सोडताय त्यांना यांचे मायबाप? हे लोक स्वित्झर्लंड वगैरे ट्रिप प्लॅन. माझी बहीण प्रत्येक वर्षी हट्ट करते की मी फॉरेन वेकेशन करणारच, आणि त्याची शॉपिंगला वगैरे जातात. दुबईला शॉपिंगला जातात लोक. आपण लक्ष्मी रोड पर्यंत पोहोचत नाहीये. द ओनली शॉपिंग जे उन्हाळी सुट्टीमध्ये व्हायचं ते पुढच्या वर्षीचं युनिफॉर्म आणि बॅग, कव्हर घालण्याचा जो काही प्रकार, तो जो प्रकार आजकाल प्रिंटेड येतात शाळेंची नावं. आणि हे आपल्या वेळेस नोटबुक आणा, तो ब्राऊन कव्हर कट करा, असा इथनं कट करायचा, मग तो असा खाली घालायचा, मग तू जे म्हणतेस ते मी पण केलंय. सो आमच्याकडे म्हणजे मी आजीकडेच वाढले तसं तर. कारण का एक वर्षभर बाबा कलकत्त्याला होते, आई काम करायची, तर मग मी आजीकडे असायचे. तर तिकडे माझा ग्रुप होता आणि तिकडे फक्त मुलं होती. तर हा जो काय प्रकार आहे, म्हणजे जो प्रकार तुला माहिती, यांना नाही माहिती ऑफकोर्स, तो तिथनं आलाय. मी क्रिकेट खेळले
मी झाडांवर चढले. मी क्रिकेट तर भयानक खेळले. मी कंचे खेळले. डब्बा स्पाइसला आमच्याकडे काहीतरी वेगळं नव्हतं, पण मला आठवत नाही आता. मी गिल्ली दंडा खेळले आणि मी भयानक व्हिडिओ गेम्स खेळले. ठीक आहे. भयानक भयानक. आम्ही 3 जणांचा ग्रुप होता. 3 पोरं म्हणजे मी पण आणि बास. आणि सगळे मोठे होते, दादा लोक होते. आणि मग त्याच्यानंतर अगदीच वेगळा वयोगट होता. म्हणजे माझ्या मामाचा ग्रुप. माझा मामा तसं कम्पॅरेटिव्हली लहान आहे. तर आणि त्याच्यापेक्षा पण 3-4 वर्ष लहान मुलं हे खेळायचे क्रिकेट. तर मग तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहे? म्हणजे त्यांच्यापैकी तुम्ही एकाला तुमचा वाली समजायचा आणि त्याला सपोर्ट करायचं. आणि त्यांनी बॉल मारला तर तुम्ही आणायचा वगैरे पकडून. आणि लपंडा वगैरे आणि काय असायचं, आम्ही त्याला नदी का पहाड म्हणायचो. डोंगर का पाणी. करेक्ट. सगळ्यांकडचे सगळे वेगवेगळी नावं. हे काय करतात? अरे कोकोमेलन ते लहान. अरे तिथं लहान आहे. हे जे 6वी-7वीतली मुलं आहेत हे एकत्र येऊन अरे मोबाईलवरचे गेम्स खेळतात. हो, पण आपण त्यांना क्रिटिसाइज करू नाही शकत, कारण आपण पण व्हिडिओ गेम करता हट्ट अरे पण केलाच आहे. आपण व्हिडिओ गेम्स कधी खेळायचो जेव्हा आया म्हणायच्या की ऊन खूप आहे बाहेर Yeah. जाऊन खेळू नको. करेक्ट. तर मग घरात घरात बसून काय कूलर लावून- करायचं, तर मग व्हिडिओ गेम्स अरे हा, खेळायचं. तुमच्याकडे कूलर नाही, आमच्याकडे कूलर. हा, आणि त्याचा असा आवाज कंपल्सरी. विदर्भातल्या लोकांना भयानक रिलेट होणार आहे. तो आवाज इतका कंपल्सरी असतो. आणि मग त्याच्यात ना व्हिडिओ गेमला स्वतःचा ऑडिओ नाही आणि तो तुमचा CRTचा डब्बा टीव्ही आणि तुम्ही त्याच्यात 100 व्हॉल्यूम करणार, कारण का तुम्हाला त्याचा आवाज यायला हवाय व्हिडिओ गेमचा. आणि मग तुम्ही कूलर बंद केल्यानंतर जो काय भा असा आवाज येईल त्याचा, आणि मग घरातला एक कोणीतरी पालक उठेल आणि सनसन शिवाय हाणेल सगळ्यांना. म्हणजे मी तर लहानपणी व्हिडिओ गेम्स खेळली आहे का नाही ह्याचा प्रश्न पडतो, कारण की माझ्यापैकी सगळे मोठे आहे माझे कझिन्स आणि सोसायटीमध्ये पण माझ्यापेक्षा सगळे मोठे होते. त्यामुळे व्हिडिओ गेमचा कंट्रोलर जेव्हा माझ्या हातात यायचा तेव्हा तो कनेक्टेडच नसायचा. ओ या, यू आर वन ऑफ दोज. Yeah. या, मी पण ते डिस्कनेक्ट करून लहानांना द्यायचे. या, की मला तेव्हा वाटायचं कायच भारी खेळते. या, करेक्ट. मग नंतर जेव्हा कळायला लागलं तेव्हा मग रडारडी सुरू होती, आई मला खेळून देत नाही. आणि मग आई म्हणायची ठीक आहे हे घे तू रंगवत बस. रंगबिंग कधी नाही केलं मी. मी 0-8 होते आणि मी 7व्या वर्गात मला खूपच बोर झालं. मला नाही करायचं, मला मेहंदीचा क्लास नाही करायचा, रांगोळीचा क्लास नाही, मला नाही करायचं आर्ट. म्हणजे असं मग काय करशील म्हणून आईनी मला हार्मोनियमच्या क्लासला टाकलं. वा. हा, आणि तिथनं मग जे काय हे सुरू झालंय ते तिथनं सुरू झालं. पण 7व्या वर्गात मी पहिल्यांदा हार्मोनियमच्या क्लासला गेले. त्याच्या आधी मी डान्सच्या क्लासला गेले होते आणि तेव्हा मी घुंगरू म्हणजे असं फुल पायात बांधून कसे करतात वगैरे, बांधतात वगैरे सगळं माहिती मला. आणि तिथे मी जे काय बेताल झाले ना आयुष्यात 6व्या वर्गात म्हणलं नाही ये नाही होईगा अपने से. मग मी हार्मोनियम आणि मग मला शास्त्रीय संगीताची जरा असं ओढ लागली. तेच मी म्हणजे आजकालच्या मुलांना जेव्हा बघते तर मला असं वाईट वाटतं त्यांच्यासाठी, कारण की हे लोक पबजी मध्ये जेवढे बिझी आहेत आजूबाजूचं काहीच कळत नाहीये ना. आणि मला काही वाईट वाटत, मी म्हणत नाही पबजी खेळू नका, मी पण पबजी खेळायचे, मला आवडतं. मला बेसिकली एवढं म्हणायचंय की तुम्ही तुमचा गो टच द ग्रास, तुमच्या भाषेत गो टच द ग्रास म्हणजे बाहेर पडा. अच्छा. रिअल एक्सपिरियन्सेस घ्या. दॅट इज कॉल्ड गो टच द ग्रास बाय द वे. तर मग हेच यांचं समर वेकेशन जे काही बघतेय मी, मला त्रास होतो अगं, कारण की यांना शाळा संपली म्हणून गिफ्ट, शाळा सुरू होणारे म्हणून गिफ्ट, सतत मोबाईल, सतत त्या मुलांच्या मोबाईल सतत टच मध्ये. आयांचं सुरू आहे की तू तुझ्या मुलाला काय दिलं, मग मी त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी देणार. ह्यांच्या आयांच्या किटी पार्टीज होतात आणि आपल्या आयांच्या विषय व्हायच्या, पण ह्यांच्या किटी पार्टीज म्हणजे हे ट्रेस लॅचेस आणतात आणि ब्रुस्कॅटा मागवतात. आणि आमच्याकडे आई रात्री आम्हाला इडलीचं पीठ वाटायला लावायची. इडलीचं पीठ, दडपे पोहे होणार नाही, दडपे पोहे इकडे. आमच्या म्हणजे पन्ह, दडपे पोहे, पन्ह, आमरस. आमच्याकडे सरगुंडे नावाचा प्रकार असतो, म्हणजे तो शेवयांसारखा असतो बट इट्स स्पायरल, इट्स अनादर वर्मिसिली, आणि ते फक्त रसासोबत खातात. सो हा प्रकार आमच्या पोरांना नाहीच आहे. लाट्या
जर लाट्या खाल्ल्या तर त्या लाटण्यानी डोक्यावर सरळ. म्हणजे मुद्दा तोच आहे ना की लहानपणी आपण जे एक्सपिरियन्स केलंय की आपल्या आया आजी माझ्याकडे तर व्हायचं की आजी बटाट्याचे पापड घालतीये, सगळ्या उन्हाळी कामं करतेय आणि मग तिथे जाऊन ते थोडस प्रयत्न करून बघायचं आपल्याला जमतंय का नाही आणि मग मदत करायची ते टाकायला. ते टाकणं सुद्धा इतकं स्किल आहे ते. स्किल आहे आणि मजा यायची आणि आपल्याला असं वाटायचं नाही की आपण काम करतोय वगैरे. आजकालच्या मुलांना काहीही जरी सांगितलं, ह्यांना पाण्याचे ग्लासेस हातात मिळतात ग. माझ्या चप्पल फेकून मारली असते. मला सरगुंडे करणं ही प्रोसेस असायची. त्याच्यासाठी ना काड्या आणतात. सरगुंड्याच्या वेगळ्या काड्या असतात ज्या जरा स्लिपरी असतात आणि त्याच्यावर तुम्ही अशी म्हणजे ती कणिकच असते पण थोडी फ्री फ्लोईंग असते आणि त्याला तुम्हाला सतत असं असं करत राहायला सो दॅट इट इज व्हेरी फाईन आणि यू हॅव टू रोल इट ऑन द स्टिक. आजी पहिली 2 तासाचा क्रॅश कोर्स घेणार. हे विदर्भातील लोकांना कदाचित रिलेट होणार. 2 तासाचा क्रॅश कोर्स होईल कारण का आईला पण येत नाही म्हणजे दरवर्षी शिकवायला लागेल आणि मग सगळे बसतील आणि मग थोडा माझा भाऊ पण मोठा झाला होता तेव्हा तर तो पण बसायचा. तर माझ्या भावापर्यंत हे माहिती आहे आणि आता दरवर्षी अरे आपण सरगुंडी नाही का करत आहे असं होतं. एक धापुडे नावाचा प्रकार आहे, ज्वारीचे पापड असतात ते अजूनही होतात माझ्या घरी म्हणजे माझ्या आजीकडे आणि इट इज अ फेस्ट. सगळ्यांनी एकत्र यायचंय, सगळ्यांनी ते भिजवायचं कारण का खूप मोठ्या मोठ्या गंजात भिजवायला लागतं आणि सगळ्यांनी ते धापड टाकायचे. मग त्याची ती जी काही लापशी होती ती सगळ्यांनी ब्रेकफास्टला तेच खायचं आणि रात्रीचा पण संध्याकाळचा नो नाश्ता कारण का ते पापड काढायला लागतात तर मग ते ओले पापड खायचे. सगळं सेट आहे, सगळं सेट आहे. ह्यांना काहीच नाही आयुष्यात. खरंय. ह्यांना स्विमिंग क्लासला जायचंय सकाळी उठून, मग ते घरी येतील, मग ते डिच्चिक डिच्चिक पंजाबी गाणी ऐकतील, मग ते जेवण करतील, मग ते शिनचॅन बघतील किंवा जे काय वॉटेवर, नाहीतर खतरो के खिलाडी वगैरे बघतील. बाहेर सुद्धा जातात ते मॉलमध्ये जातात फिरायला. माझा कझिन ही आय थिंक तो तेव्हा 8th का 9th मध्ये होता. नवीन मेट्रो सुरू झालेली आणि त्यांना सुट्टी लागली होती उन्हाळ्याची. ते मेट्रोचा चक्कर मारायला गेले होते. यांच्या मायबापांनी सोडलं कसं याला. मी हे माझ्या मामीला आणि माझ्या मामाला विचारलं नेमकं काय. आणि त्याची प्रोसेस काय नाही तो बसनी गेला. काय तो बसनी मेट्रोत बसायला गेला आणि ते मेट्रोत गेले, एका मेट्रो पर्यंत गेले, हल्दीराम मध्ये खाल्लं आणि परत आले विदाउट सुपरविजन. आपल्याला सायकलनी सोडायचं नाही. आपल्याला म्हणजे मला आठवतंय की उन्हाळी सुट्टीमध्ये एव्हरी वीकेंड एक पॅरेंटकडे रिस्पॉन्सिबिलिटी असायची की सगळ्या मुलांना गोळा करा आणि बागेत घेऊन जा, कुठेतरी घेऊन जा, काही करा. लाईक तेरी जिम्मेदारी की 7-8 मुलं रॅन्डम मुलं एकत्र सोसायटी मधून येतात आणि बागेत घेऊन जातात किंवा कझिन्स एकत्र येतात, बागेत चाललो. बागेत जाणं वॉज द मेन अट्रॅक्शन ऑफ द वीक. प्रिव्हिलेज पण करेक्ट. आणि तिथे जाऊन तुम्ही वाटेल ते करताय. तिथे जाऊन तुम्हाला ते बुटी के बेल मिळतात खायला, ती भेळ मिळतीये 2 रुपयाची, इतकी मजा यायची. फिंगर्स हे फूड कोर्टला जातात मॉलच्या, बर्गर हे त्या मॉलमध्ये खेळायला मिळतं ना, 1000 रुपये देऊन तिथे टाइम झोन. अरे 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 बोलिंग बिलिंग माहितीये यांना. मी आयुष्यात आजपर्यंत बोलिंग केलेलं नाहीये कारण का जे मला नेणार होते त्यांनी मला घोस्ट केलंय, पण ठीक आहे. बोलिंग कोण करते, तू कोण आहे. ह्यांना काय शिकायला मिळते. म्हणजे आपण एवढं सगळं शिकलो, मला वाटतं ह्यांना व्यवहार पण कळत नाही या बाबतीत. मी 3री का 4थीत होते, मी पोरांसोबत चिल करायचं. तर इकडल्या म्हणजे ऑफकोर्स एरियाज असतात ना, तर इकडल्या एरियातल्या पोरांची तिकडल्या एरियातल्या पोरांसोबत कंचनची मॅच होती. मला नेलेलं आणि तेव्हा म्हणजे पैज किंवा डावपेकी आला काय तर कंचे लागले है ना, कंचे घ्यायचे आणि मग जर हे झालं तर मग गार लाईक द सॉलिड वन. हे ट्रेड केलंय आम्ही. आम्हाला कळते, वी आर स्ट्रीट स्मार्ट बिकॉज ऑफ दिस. आम्हाला बार्गेन करता येतं. आम्ही उन्हाळी सुट्टीमध्ये न्यूजपेपरची फुलं करून त्याचे असे छोटे छोटे वास केले. बापरे. न्यूजपेपरचे. आणि आम्ही ते क्राफ्ट शिकवायचो एकमेकांना. वा. आणि मग आम्ही आमच्या पेरेंट्सना कन्व्हिन्स करायचो टू बाय दॅट 5-10 रुपयामध्ये. आणि मग ते जे काही यायचं ना त्याच्यातनं मग एक तर पावभाजी आणायची सगळ्यांसाठी
नाही, कारण की त्याच्यामध्ये तर यायची नाही, शेवटी पेरेंट्सना द्यावंच लागायचं. नाही तर मग देअर वॉज दिस वन अल्टिमेट डॉमिनोजचा पिझ्झा. डॉमिनोजचा पिझ्झा घरी येणं म्हणजे असं वाटायचं की आपण सबसे भारी, आपण एरिया का डॉन, आपल्या घरी डॉमिनोज येणार. आमच्याकडे डॉमिनोज फार उशिरा आलं. हा, म्हणजे मी आय थिंक 7वीत वगैरे असेल, 6वी का 7वीत 6, असेल. 7 मध्ये हा, सेम. नाही तोपर्यंत माझं झालं होतं सगळं करून. तब तक मेरा हो गया था. मी बॅडमिंटन खेळायचे. म्हणजे मी डिस्ट्रिक्टला होते. तर मला सकाळी 3-4 तास त्याची प्रॅक्टिस असायची. मग घरी येऊन झोपायचं. मग हॅरी पॉटर वाचायचं. मग लिहून काढायचं काहीतरी. आणि मला लिखाणाची तेव्हापासून आवड होती. कारण का डेल्युलू तेव्हापासूनच आहे आपण. वा वा. तर जे काही येते ते लिहायचं दुपारभर लिहायचं. आणि बेजान दिल को तेरे गाणी ऐकायची. शास्त्रीयमध्ये 9XM येस, पण तोपर्यंत सॉंग स्पीके पण आलं होतं. हो, सॉंग स्पीकेवरनं सॉंग डाउनलोड करणं म्हणजे तुमच्या अंगात पेशन्स असणं गरजेचं होतं. हा, आणि मी प्लांट्स वर्सेस झॉम्बी खेळायचे. I had already gotten addicted to, not addicted, but like GTA Vice City, NFS Most Wanted, आणि त्यानंतर अजून असे लाईक 100 गेम वगैरे असतील. पण सगळ्यात जास्त मी प्लांट्स वर्सेस झॉम्बीज खेळले कारण का सुंदर होतं ते. क्यूट असे डुलायचे ते. येस. सॅन अँड्रियस. आणि सीओडी नाही खेळले मी, पण तितकी गेमर नाही झाले. इत नाही. छान सरडेची धाव कुंपणापर्यंत. आणि वाचन, भयानक वाचन. वाचायचं आणि गाणी ऐकायची. आणि मग संध्याकाळी बॅडमिंटन खेळायचं. 4च लोक होतो तेव्हा आम्ही आमच्या कॉलनीत, आमच्या म्हणजे समवयी. आणि माझा भाऊ शाखेत जायचा. मग म्हणजे ते सेट होतं. तो शाखेत आला. आमच्याकडे संस्कार वर्ग व्हायचे. सच पुणे थिंग. या, लाईक प्रॉपर संस्कार वर्ग. सोसायटी मधलं जे काय शिकलात तुम्ही? श्लोक, त्याच्यानंतर भगवद्गीता. आणि मग आम्हाला भगवद्गीतेची कॉम्पिटिशन व्हायचे थ्रू. त्याच्यामध्ये आम्हाला आणि त्याच्यामध्ये प्राइज मिळणं म्हणजे जो काही ऑनर होता. म्हणजे आई बाबा प्राऊड होतील असं आयटम तो. या, किंवा मग मोठमोठ्या लोकांवर तुम्ही वाचून यायचं आणि मग सोसायटी तुमची कॉम्पिटिशन होणार की कोण जास्त बोलू शकतो, छान बोलू शकतो, वक्तृत्व स्पर्धा. आणि बापरे, इतकं म्हणजे मला आठवतंय ना, आम्ही त्याच संस्कार वर्गात ना अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकवायच्या. आम्ही एकदा बर्फाचा दिवा बनवला होता सगळ्यांनी मिळून. ते 2 बाटल्यांमध्ये एक बाटली ठेवून यू हॅव टू फ्रीज द वॉटर. आणि मग ते बाहेर दुसरी बाटली काढून त्याच्यात दिवा ठेवू शकता तुम्ही. आणि आम्ही अख्खे 3 दिवस हा प्रयत्न केला होता आणि तिसऱ्या दिवशी ते फायनली झालं. जो काही तो आनंद होता अजूनही मला जर लक्षात येते. मी 4थी-5वीत होते आणि बेसिक म्हणजे इतक्या गोष्टी शिकायला मिळायच्या. प्लस यू कुड लर्न सो मच फ्रॉम इच अदर. की एकतर शाळा वेगवेगळ्या असतात. वर्षभर तुम्हाला जास्त वेळ मिळतो नाही मिळतो माहिती नाही. आता तेव्हा तर आपल्याला मिळायचा. आता तर मुलं इतके क्लासेसला जातात की त्यांना तोही मिळत नाही. बरोबर. तर मला असं वाटतं समर वेकेशन मध्ये एक आजूबाजूच्या लोकांना भेटा, तुम्ही जगा. तुम्हाला तुमचे नेबर्स कोण आहेत माहित नाहीये. तुम्हाला तुमच्या स्नॅपचॅटचा कोड किती, स्नॅपस्ट्रिक किती झालं तेवढंच पर्यंत माहितीये. मला हे पण वाटतं की तेव्हा कसं इन्फॉर्मेशन फार लिमिटेड होती. तर म्हणजे वाचनाची सवय असल्यामुळे माझ्याकडे, आणि कम्प्युटर म्हणजे तसा फारसा लवकर आला माझ्याकडे ऍज कम्पेअर्ड टू लाईक द सर्किट आय वॉज इन. तेव्हा एनकार्टा म्हणून एक आयटम होता. इट वॉज लाईक पीसीचा एन्सायक्लोपीडिया. आणि त्याच्यात पण लेवल्स होत्या, किड्स आणि मग सिनियर. तर माझं ठरलं होतं की आज मी अनॉटॉमी बद्दल वाचणार आहे किंवा आज मला स्पेस बद्दल वाचायचं आहे. माझं ठरलेलं. आणि मग मी तिची नोट्स काढायची. म्हणजे ती सवय तेव्हापासून. आणि मग बिकॉज माझ्याकडे फिजिकल एन्सायक्लोपीडिया पण आहे, तर मी ते कट करायची आणि मग मी त्याच्यात पेस्ट करायची. तर मी त्याची स्क्रॅपबुक इलॅबोरेट काम. आता मुलांकडे इन्फॉर्मेशन इतकी इझिली ऍक्सेसिबल आहे की ती एक्सप्लोर करण्याची जी मजा आहे, स्वतःहून काहीतरी आपण शोधून काढलंय, हे ह्याची नवलाई नाहीये त्यांना. वर्ड्स टाईप केले की त्यांना सगळं काही तिथे आहे.
एक पुस्तक आणि डिक्शनरी किती असणार तुमच्याकडे, असून 2 किंवा 3 डिक्शनरीज. मी एकदा आईकडे हट्ट केला, कारण का मी पुस्तक वाचत होते आणि एक कुठला तरी शब्द होता, मला शब्दही आठवत नाही, आणि तो माझ्याकडे जी डिक्शनरी आहे त्यात नव्हता. आणि आय वॉज लाईक, मला नवीन मोठी जाड डिक्शनरी हवी आहे. अरे दोज वर द डेज जिथे सेल्समन यायचे एन्सायक्लोपीडियाचा ते yeah. बुक्सचा सेट घेऊन, डिक्शनरी आणि त्या थेसॉरसचा सेट घेऊन, आणि इतकं भारी वाटायचं ना की घ्यायचंय ते, घ्यायचं कुठल्याही परिस्थितीत किती घ्यायचं. हवंय आपल्याकडे. आणि मला त्याचं क्रेज इतकं आहे की आता माझ्या एका मित्राकडे शिफ्टिंग झालं आणि त्याच्या आईवडिलांनी ते पुस्तकं ते काढत होते आणि त्यांनी म्हणलं तुला जर काही हवे असतील तर घेऊन जा, आणि मी गेले आणि मी त्यांच्याकडनं ही पुस्तकं उचलून आणली. कारण का तेव्हा मला असं वाटतं, कारण का तेव्हा तेवढं नाही घ्यायचो आपण, Yeah. आपल्या आई बाबा नाही अलाउड करे. आणि माझ्या घरी तर अफोर्डेबिलिटीचा मेजर प्रश्न होता, नाही करू शकत आपण अफोर्ड, सिम्पल. आणि मला स्पष्ट शब्दात सांगायचं काही, तुला हॅरी पॉटर हवाय तर तुला हे नाही मिळणार, आणि मला हॅरी पॉटर हवं होतं, ऑफकोर्स. येस येस. येस. तर मग ठीक आहे, ह्याच्यावर कॉम्प्रोमाइज केला. पण आता मी अजूनही त्याच्यात इतकी म्हणजे मी इतकी इन्व्हेस्टेड आहे की ते पुस्तक आउटडेटेड आहेत, पण मला ते पुस्तक हवंय. अगं माझ्याकडे अजूनही सगळे माझे कॉमिक बुक्स, सगळे माझे चंपक. चंपक अजूनही आहेत. आणि मुद्दा म्हणजे की ते जे एक्सचेंज व्हायचं ना, की माझ्याकडे हे डायजेस्ट आहे, तुझ्याकडे कुठलं आहे, मग तू हे दे मला, मग ते लक्षात ठेवून पुढच्या आठवड्यात घेऊन नोंद यायचं, करायची की त्याची, नाव लिहायचं, या. मग प्रत्येक ह्याच्यावर आपलं नाव लिहिलं पाहिजे, मग कुठाला कोण द्यायचंय. आणि सोसायटीत फ्रेंड्समधल्या फ्रेंड्समध्ये जी काही लायब्ररी शेअर व्हायची ना, आई शपथ, मजा यायची. आजकाल काय शेअर होत आहेत, मीम्स. आपण पण करतो, आपण करतो, आपण पण पुस्तकं शेअर नाही करत आता. आता आपण लाईफ एक्सपिरियन्सेस शेअर करतो एकमेकींना आणि लोकांना. मी अजूनही एक सवय ठेवली आहे, ऑफकोर्स लाईक गीक स्टफ. हाफ ब्लड प्रिन्स मध्ये त्याच्या पुस्तकावर लिहिलं असतं, दिस बुक इज प्रॉपर्टी ऑफ हाफ ब्लड प्रिन्स, आणि आय पिक्ड इट अप ॲज 12 आणि माझ्या प्रत्येक पुस्तकावर मी लिहिलेलं आहे, दिस बुक इज प्रॉपर्टी ऑफ वेदांगी कुरळकर, आणि आय स्टील प्रॅक्टिस दॅट. आणि मला रिसेंटली अ फेलो, ही लाव्हड इट मी सो हार्ड ऑन दॅट. आणि कारण का त्याला रेफरन्स कळाला, आणि ही वॉज लाईक व्हॉट, आय वॉज लाईक शट अप, येस. लाईक अजूनही आय वॉज लाईक हो, आणि असंच असणार आहे आफ्टर ऑल दिस टाइम, ऑलवेज. आणि मला आम्ही गावी जायचो, तर आणि मला बसेस अजिबात आवडायच्या नाही, पण मला बस स्टेशनवर जायला आवडायचं, कारण कॉमिक. आणि त्या सगळीकडे अवेलेबल नसतात. तिथे जी काय रेंज अवेलेबल असते तेव्हाच्या काळी नव्हती. दॅट वॉज लाईक युअर अमेझॉन, यहाँ जो है वो सब यही है. बुक स्टँडवर जाणं इज द ट्रिप. नाही, लाईक समटाइम्स आय पिटी टुडेज जनरेशन. म्हणजे आता तू नाव दॅट यू मेन्शन बस स्टँड, लहानपणी बस स्टँडवर जाणं आणि देर वॉज दीज ह्यूज वेइंग मशीन्स. ₹1 टाकून वजन करा, आणि आपण ते एक मजा म्हणून करायचो. आपल्याला काही फरक पडत नव्हता की काय वजन येत आहे त्याच्यावर. आजकालची त्याच्यात तो आवाज यायचा, तो आवाज, ते लाईट, असं लाईट, आणि ते वेट ते 30 सेकंड वेट, ते असे सगळे लाईट्स फिरतायत, आणि मग ती तिकीट, हे सगळं आपण करायचो आणि आपल्याला फरक नाही पडायचा आपलं वजन काय दिसतंय. आजकालची मुलं आर सो कॉन्शियस अबाउट देअर बॉडी, सो कॉन्शियस अबाउट एव्हरीथिंग दॅट दे डू. जे बोलतायत त्याच्याबद्दल किंवा जे वागतायत त्याच्याबद्दल, हे लवकर मोठी होतात मुलं आजकालची. आणि मला असं वाटतं की कुठेतरी आपण रिस्पॉन्सिबल आहोत का ह्या सगळ्या गोष्टीला, की खूप ॲक्सेसिबल आहे त्यांना, सगळं खूप ॲक्सेसिबल करून देतो त्यांचं आयुष्य सुखकर होण्यासाठी, पण कुठेतरी त्यांचं आयुष्य थांबलं जातंय त्याच्यामुळे. दे रीच लाईक दे आर गेटिंग प्युबर्टी अर्ली, दे आर गेटिंग टू नो थिंग्स जे त्यांना नाही कळलं पाहिजे खूप लवकर. मी ॲज अ एल्डर सिबलिंग, आय मीन आय फील व्हेरी कन्सर्न्ड अबाउट इट. आणि ते भयानक आहे. पण म्हणजे तेच ना, आपल्या पेरेंट्सला पण नव्हतं कळत की हाऊ टू कंट्रोल दॅट. फॉर एक्झाम्पल, म्हणजे माझ्याच कॉलनीतली गोष्ट सांगते. एक काका होते आणि त्यांच्याकडे श्रीधर फडकेंच्या गाण्यांची
सीडी होती आणि वा. त्यांनी ते कॉपी केलं त्यांच्या कम्प्युटरमध्ये. आणि आता माझ्या बाबांना ते हवे आहेत. ठीक आहे, तर माझे बाबा फुल असं पेनड्राईव्ह, तेव्हा पेनड्राईव्ह वा वा. किंवा सीडी जे काय वाटेल, हा, हा. पेनड्राईव्ह तेव्हा नवीन नवीन आले होते. तर 2 GB पेन हा, तर मग 4दा जाऊन हा. आणणं आणि मग Yeah. आणि बिकॉज ते संध्याकाळ होतं तर मग चहा होतोय, Yeah. असं 4दा होतोय कारण हम्म. का मोठी सीडी येते वगैरे. हेच आपण करायचो तेव्हा यूज टू गेट कॉन्शियस ना, Yeah. की हे नेमकं काय एक्सचेंज करताय. Yeah. म्हणजे माझ्यावर होती ती स्क्रुटिनी Yeah. की काय. हो हा, म्हणजे आणि मग आणि गाणी आहेत, बरं गाणी, मग कुठली गाणी आहेत, कुठली काय, गाणी? कुठली गाणी, हम्म. कारण का हम्म. हिमेश रेशमिया, इम्रान हाशमी, Yeah. तेव्हा ते पण होतं ना आपल्याला. मी तर तो देर वॉज दिस काइंड ऑफ टीव्ही इफ यू नो ज्याला कपाट असायचं, हो, लाईक इट केम विथ अ कबर्ड, करेक्ट करेक्ट. ज्याला दार असायचं. आमच्याकडे दुपारी गाणी लावायची जुनी आणि कपाटाचं दार बंद व्हायचं सो दॅट नोबडी कुड सी द See. स्क्रीन. कारण की असं वाटायचं की स्क्रीन जास्त बघितलं तर डोळे खराब होतात. झाले डोळे खराब झाले, मनही खराब झाले, सवयी खराब झाल्यात या. म्हणजे चोरून चोरून म्हणजे 7वी 8वीत असताना चोरून चोरून इम्रान हाशमीची गाणी बघणं 9XM वर, 9XM वर. और फॅशन चॅनल्स होते आणि आपल्याकडे, इमोशनल अत्याचार बघणं, इमोशनल अत्याचार बघणं, डेट टू डेट, डेट टू डे डेट. टू डेट. सो येस, म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी पेरेंटल गायडन्स किंवा जो काही लक्ष ठेवणं म्हणू नाही शकत आपण, की जो काही एक धाक असला पाहिजे पेरेंट्सचा तो कुठेतरी कमी झालाय असं मला तरी वाटतं. बिकॉज पेरेंट्स बिकम मोर लाईक फ्रेंड्स. आणि आजकाल पेरेंटिंगचे स्टाईल्स पण वेगळे आहेत अकॉर्डिंग Yeah. टू व्हॉट यु नो द किड्स नीड. आणि देर इज नथिंग रॉंग इन दॅट की Yeah. यू कॅन टीच युअर किड्स व्हॉट यू हॅव Whatever. टू. Yeah. बट देन मला असं वाटतं की कुठेतरी दे ऑल्सो नीड टू रिस्पेक्ट यू इन सच अ वे की ते जे वागतायत किंवा ते जे एक्सपिरियन्स करतायत ते तुमच्यापर्यंत आलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे. आणि दिस यू कॅन डू. वी हॅव नो क्लू हाऊ टू डू इट. वी आर नॉट पेरेंट्स. We are nowhere near being parents. येस. तर मग मला असं वाटतं की आम्ही जे बघतोय आजकाल त्यामुळे ते खूप ॲडव्हर्स वाटतं आम्हाला. आम्हाला असं वाटतं की नाही वाटलं पाहिजे. आम्हाला असं वाटतं की यंगर जनरेशनला सुद्धा खाली आम्हाला खेळताना पाहिजे. गल्लीत आमच्या बॅडमिंटनचे शटल्स दिसले पाहिजेत अडकलेले, आणि मग आरडाओरडा होतोय कसं काढायचं ह्याच्यावरनं, किंवा एखाद्या गाडीची काच फुटली पाहिजे क्रिकेट खेळतायत Oh, yeah. म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी आजकाल ते पाहिजे. फक्त टर्फवरच जाऊन क्रिकेट हो. खेळतात. कुठनं येतात तेवढे पैसे? पैसे आणि म्हणजे हे इथे मला हे पण वाटतं की आपण जेव्हा घराखाली क्रिकेट खेळायचो किंवा घराखाली बॅडमिंटन खेळायचो, सतत कुणाचं तरी लक्ष असायचं. येस. काय चर्चा चालली ह्याच्यावर लक्ष असायचं, कारण का त्याच्यानंतर असं काहीतरी हा. झालं, स्पायसी झालं तर मग अगदी 2 जण शेजारी जाऊन उभे राहतील आणि मग करतील आणि मग कोणतरी बघेल, मग ह्या काकू आईला सांगतील, मग आई विचारेल की हा काय बोलणं चाललेलं. एक एक काय म्हणू शकतो, इट टेक्स अ विलेज टू Yes. रेज किड्स, राईट? येस. सो ते विलेज होतं. Yeah. आता हे विलेज आहे पण त्या विलेजचं लक्ष नाहीये इथे, Yeah. असं मला वाटतं. आणि ऑफकोर्स आपले पेरेंट्स जसे मोठे झाले तसे आपण मोठे नाही झालो. लाईक माझी आई मला सांगते की तिने खूप विविध भारती ऐकलं, म्हणजे मी पण ऐकलंय, पण तिने जितकं ऐकलंय त्याच्यापेक्षा डेफिनेटली कमी ऐकलंय. त्यांचं फार वेगळं होतं, आपलं फार वेगळं आहे, आणि तसंच समोरचं पण वेगळं राहील. तर ऑब्व्हियसली लाईक चेंजेस आहेत त्यात. Yeah. पण मग बालपण हरवायला नको ह्यात. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यात ना मॉरल्स जो काही कंपस असतो तो डगमगायला नको. म्हणजे असं पण नको करायला की नाही नाही आम्ही असे वाढलो म्हणून तुम्ही पण असे वाढा. मग मग ते पोर मागे राहील ना बाकीच्या त्याच्या जनरेशन पासून. ते पण नको व्हायला. म्हणजे आजकाल आय हॅव सीन असे खूप एक्स्ट्रीम एक्झाम्पल्स. माझ्याच फॅमिलीमध्ये काही एक्झाम्पल्स आहेत जी पोरं ज्यांना टेक्नॉलॉजी माहित नाहीये, इंग्लिश बोलत नाहीत ही मुलं, आणि भजनाच्या वगैरे क्लासेसला जात आहेत. हे त्यांचं आयुष्य पूर्ण यु नो कंट्रोल्ड आहे. मला असं वाटतं की असंही नकोय. आणि पूर्णतः सूट देऊन तुम्ही मुलांना वाटेल ते करून देताय असंही नको. काहीच लक्ष नाहीये. तुमचं लक्ष असायला हवं. लक्ष असायला हवं. फक्त तुमचंच नाही, कुणाचं तरी लक्ष असायला हवं. त्या मुलाला वाढू द्या त्याला हवं तसं. पण मग तो जर चुकत असेल आणि त्याला नाहीये ती यु नो बुद्धिमत्ता की
काय बरोबर आहे काय चूक आहे, तर हा. कुठेतरी तुम्हाला दिशा दाखवणं गरजेचं आहे. आणि म्हणजे तो तुमच्याकडे यायला हवा हा, टू टू आस्क की ही दिशा बरोबर आहे का, किंवा मी हे Correct. करतोय का, Correct. मी एम आय ऑन द राईट ट्रॅक. म्हणजे हे साधं बोलणं, साधं वागणं, किंवा जस्ट इन टर्म्स ऑफ कम्युनिकेशन, हे एक म्हणजे मुलाला माहिती असणं, हे पाल्याला जरा म्हणजे दे हॅव टू क्रिएट दॅट एन्व्हायरमेंट, दे हॅव टू क्रिएट दॅट बबल अराउंड देम, की हा बाबा आम्ही आहो, किंवा जे काय वाटत, बाकी तुझं तू कर. पण यांनी काचा नाही फोडल्या. नाही नाही फोडल्या. मी एकदा आम्ही क्रिकेट खेळतो, आणि मी लहान पण नव्हते, आय थिंक मी फर्स्ट इयरला वगैरे असेल, पण सगळेजण होते. फर्स्ट इयर म्हणजे सगळ्यांकडे फोन होते, असं पण नाही. आणि ते टच स्क्रीन वगैरे वाले, ते ब्लॅकबेरी टाईप वाले पण नाही, लाईक यू आर देअर. पण जस्ट टू रेमिनिस, आम्ही सगळे एकत्र आलो. आणि द ओल्डेस्ट एज वॉज आय थिंक अराउंड 28 or 27, 28. द यंगेस्ट वॉज 9 or 10. आम्ही सगळे क्रिकेट खेळतो. आणि एका म्हणजे वयाच्या हिशोबाने दादानी दिला, हाणला बॉल, आणि तो सरळ जाऊन त्यांनी मीटर फोडला एका घरचा. अरे एक काका होते आमच्या सोसायटीत, ते खडूस होते, खडूस. तर प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एकतर बिकॉज ते ग्राउंड फ्लोअरला राहायचे, एकतर त्यांच्या घराची काच नाहीतर त्यांच्या गाडीची काच चुकून फुटायची. कारण की दर दुपारी आम्ही खेळत असताना त्यांचा एकदा तरी आवाज यायचा, आवाज करू नका. इतकं इरिटेट व्हायचं आम्हाला ते. तर मग चुकून त्यांच्या काचा फुटायच्याच. आणि एस्पेशली जी मोठी मुलं आमच्या बरोबर यायची नाही खेळायला, हो, त्या मोठ्या मुलं, ते काळे पोर मी होते. म्हणजे मी किती अभ्यास केला असेल किंवा किती लिखाण केलं असेल, वाचन, हे पोर मी होते. मला असं व्हायचं की ठीक आहे आम्ही, अरे बापरे, म्हणजे इतकं तयारी व्हायची. त्यात दुपारी जर कोणाची आई म्हणली की खेळायला जाऊ नका, तर मग त्याच्या घरी जाऊन पत्ते खेळणं किंवा कॅरम खेळणं, किंवा त्याची आई आज बाहेर जाणार आहे, येस, तर मग हे पोर सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणून सगळं त्याच्याच घरी जा. आपल्या वेळेस लाईट जायची नाही का. हो. आणि लाईट गेली की मग त्यानंतर सगळ्यांनी कॉलनीतनं बाहेर पडायचं, रस्त्यावर यायचं. आणि आमच्याकडे तर हमखास हे व्हायचं की ज्यांच्याकडे अंगणात फरशी लागली आहे असे 3-4च घर होते, बाकी सगळ्यांकडे माती आहे किंवा सिमेंटिंग केलं, पण त्यांच्याकडे फरशी आहे. मग अशी 3-4 घरं, आणि त्या 3-4 घरांना ते डिवाइड करून घेणार. एकीकडे बायका बसणार, एकीकडे पुरुष बसणार, एकीकडे मुलं बसणार. आणि मग मुलं खेळायला लागणार, बायका गॉसिप करणार, आणि गाण्याच्या भेंडा करणार. आणि मग आम्ही गाण्याच्या भेंड्या घेणार, आणि मग सगळ्यांना अरे वा वा वा, आणि मग सगळे एकत्र येणार, मग सगळे गाण्याच्या भेंड्या खेळायला. आणि मग लाईट यायची तर वाटायचं मग त्या घरात जिथे बसलोय त्या घरात मग काहीतरी खायला येणार, बाहेर काहीतरी सरबत वाटलं जाणार, हे व्हायचं. आणि आता नाही होते, आता इन्व्हर्टर असतात प्रत्येकाकडे. आणि आपण गच्चीत गाद्या घेऊन जायचो. गच्चीत गाद्या घेऊन जाणं म्हणजे टास्क असायचं. ठरवायला लागायचं कोण गाद्या घेऊन जाणार, कोणाच्या घरनं चादरी येणार आहेत, किंवा कोणाच्या उषा, कारण का उषा सगळ्यांना न्यायच्या. करेक्ट. आणि कुठली उशी घेऊन जायची वर, आणि पाण्याच्या बाटल्या न्यायच्या. मग आधी सगळं नेलंय पण पाणीच नाही घातलंय जमिनीवर, तर मग पाणी शिंपडा. अशा गाद्या घेऊन उभे राहणार, मग कोणीतरी पाणी कुणाच्या तरी दोन्ही हातावर असेल, कारण का एकाला कोणाला तरी टाकायला लागणार. आणि मग लाईट आले, मग रात्रभर ते मच्छर ओडोमॉस लावून झोपायचं, आणि ती कॉईल लावून झोपायची, जी कुणा ना कोणीतरी भाजणं कंपल्सरी होतं. कंपल्सरी की पायाला भाजलं पाहिजे, हाताला भाजलं पाहिजे, हे कंपल्सरी होतं आपल्याकडे. आणि हे आयुष्य पण सगळ्यांनी जगलंय. हो, म्हणजे फक्त तुझ्या माझ्या करता नाहीये. असं आपले 5 वर्ष मोठे आणि 3 वर्ष तरी लहानांनी पण हे जगलंय, आणि अक्रॉस स्ट्रॅटा जगलंय. म्हणजे असं नाही की फक्त तू आणि मीच आहे, आपण ह्या स्ट्रॅटा, अगदीच आपलं कोणतरी म्हणजे नॉट व्हेरी वेल टू डू फ्रेंड त्यांनी पण हे केलंय, आणि व्हेरी वेल टू डू फ्रेंड त्याला पण ह्याचा एक्सपिरियन्स आहे. करेक्ट. म्हणजे अजून एक गोष्ट मी तरी केली लहानपणी, येलो बुक्स यायचे ज्याच्यामध्ये नंबर असायचे थ्रू आउट द सिटीवाले, आणि रॅन्डम नंबरला फोन लावायचं किंवा रॉंग नंबर्सला फोन लावणे, हा जो काही मजा मस्तीचा कॉल होता. आणि मग हॅलो तुमची फ्रिजची कंपनी आहे का, असं वगैरे.
हे केलेलं आहे विच मेक्स नो सेन्स आता, पण ही मजा होती केलेली. तर मला म्हणायचं नाहीये की तुम्ही आणि 100ला फोन लावणे करेक्ट आणि मग तो फोन उचलला जाईल आणि मग फाटणार. आणि मग तुम्ही संध्याकाळभर एन्झायटी मध्ये जगणार. आणि प्रत्येक वेळेस फोन वाजला की आणि जर चुकून पोलिसांच्या गाडीचा आवाज आला तर तुम्ही मेलात. आजकाल नाही करत पोरं. नाही, त्यांना 100ला कॉल लावण्याचं त्यांना तो थ्रिलच माहिती नाही. त्यांना 100च माहिती नसेल. कॉल लावणंच माहित नाहीये. बाय लेट्स स्टार्ट देयर. बिकॉज दे फेस टाइम. दे फेस टाइम प्लस ते टेक्स्ट और दे स्नॅप. दे स्नॅप. तर हे बघा, मला असं म्हणायचं नाही की तुम्ही तुमची टेक्नॉलॉजी सोडा आणि तुमच्या पद्धती सोडा. मला असं म्हणायचं की तुम्ही तुमची टेक्नॉलॉजी घ्या, सोबत घ्या, पण हे खऱ्या आयुष्यातले जे काही एक्सपिरियन्सेस आहेत ते तुमची टेक्नॉलॉजी सोडून 2 तास फोन बाजूला ठेवून मजा मस्ती करून बघा, मजा येते. आणि पेरेंट्स, तुम्ही तुमचं बालपण परत जगू शकता ना तुमच्या मुलांच्या रूपात. पत्ते खेळा. पत्ते खेळा. पत्त्यांवरनं तर वादावादी होणं हमखास. पत्त्यांपासून प्रॉपर्टी पर्यंत तुम्ही नाही गेलो तर तुम्ही नाही केली. व्यापार खेळणं म्हणजे वह्या भरायच्या की कोणाचे किती पैसे, तरी 3 दिवस व्यापार चालायचे. 3 दिवस की संपेपर्यंत, की 4 जण कंगाल होईपर्यंत तो व्यापार सुरू राहणार. फक्त बँकवाला जिंकणार. फक्त बँक जिंकते खऱ्या आयुष्यात सुद्धा. आपण हे लहानपणी शिकलो. तुम्ही शिकलात का? आम्हाला येत, पण आम्हाला टॅक्स नाही भरता येत. टॅक्स करता पण एक गेम असायला हवा. या थोडा लाईफ एक्सपिरियन्स आम्हाला पण आला असता, कारण एकतर आपण भयानक डेलुलू पण जगलो ना. म्हणजे शिवरायांच्या गोष्टी वाचल्यात. आपण पण छत्रपती होणार. काय तुम्ही सिंहगड चढू नाही शकत काय? छत्रपती होणार हो तुम्ही. मला भारी वाटायचं असं. म्हणजे लाकडी तलवार बिलवार गेली होती मी. म्हणजे मी लहानपणी हनुमान, तो ॲनिमेटेड मूवी आला होता आणि तो मी टीव्हीवर बघून इतकी इन्स्पायर झाले होते. रोज गदा जवळ घेऊन झोपायचे. मला इतकंच भारी वाटायचं. गदी झालीस का? बजरंगबली तुझी कृपा. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन थोडं बाहेर पडा. तुम्ही तुमचा मोबाईल थोडा वेळ बाहेर ठेवा लांब. आम्हाला खरं सांगू का, आम्हाला नाही एक्सपिरियन्स पॅरेंटिंगचा आणि आम्हाला काही कल्पना आम्हाला असं वाटतं की हे केल्याने तुम्हाला तुमचं बालपण परत मिळेल, त्यांना त्यांचं बालपण जगता येईल. तर मग आम्ही असं सुचवतोय. आणि बघ, मज्जा कुठल्याही पद्धतीने करताच येते. म्हणजे खरं सांगायचं तर लॉकडाऊन मध्ये लुडो आम्ही पण खेळलोच ना ऑनलाईन. तर त्याच्यातही आम्ही मज्जा केली. पण आम्हाला बाहेरचं पण जगाची फार आठवण येत होती ना. आम्हाला ते खरे पत्ते हातात हवे होते. तर ती एक गॅप आम्ही आयडेंटिफाय केली आणि म्हणून आम्ही फक्त ती गॅप सांगतोय. बाकी सगळे निर्णय किंवा जे काय करायचं तुम्हाला करायचं, तुमचे एक्सपिरियन्स तुम्हाला घडवायचे. पण आम्हाला वाटतं की हा एक्सपिरियन्स असू शकतो किंवा हा तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे नक्की करा. आणि काय करताय, काय करता येईल हे आम्हाला प्रतिक्रिया कळवा, कॉमेंट करा, DM करा. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला माहित नाहीत काही गेम्स खेळायचे, आम्ही तेही सांगू तुम्हाला. आम्ही त्याच्यावर एक एपिसोड बनवू. आम्ही आम्हाला खूप माहित आहे. आणि शाळा सुरू होती आता. शाळा सुरू होईल तर ऑल द बेस्ट प्रत्येकाला जे पुढच्या वर्गात चाललंय. आणि सो मजा करा रे. शाळेमध्ये पण मजा करा, थोडी मस्ती करा, थोडं शिक्षकांना त्रास द्या, थोडा त्रास देऊ नका, थोडा अभ्यास करा, थोडा अभ्यास करू नका. आयुष्य जगा पूर्णपणे. एका साच्यात राहू नका. तुम्हाला खूप एक्सप्लोर करायचंय. झोपी जा. येस. आणि स्टे हायड्रेटेड. बाय.